सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपण संतश्रेष्ठ बसवलिंग महाराजाच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। चिंतनासाठी घेतलेला आजचा अभंग आहे, संताचे हे ब्रीद तारावे सकळ, अंतरी कळवळा उपजे त्यांच्या, म्हणून मागती जन्म मानवाचा, त्या गुणी मोक्षाचा लाभ मोठा। ऐसे संत जन अवतरती कोठे, सत्पुरुषाचे पेठे ज्याचे घरी, म्हणून मागती जन्म मानवाचा, त्या गुणी मोक्षाचा लाभ मोठा। बसवलिंगेश्वर सांगतसे माथ, जेते विश्वनाथ वास करी, म्हणून मागती जन्म मानवाचा, त्या गुणी मोक्षाचा लाभ मोठा। या 4 चरणाच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज संताचा महिमा सांगत आहेत। संताची ब्रीद तारावे सकळ, सर्व जीवाचं कल्याण करावं असंही संताचं ब्रीद असतं। मग आपण पाहतो, ग्रामपंचायतची निवडणूक असो, जनविकास पॅनल, जनकल्याण पॅनल, आम्हाला विकासासाठी यायचं आहे। पुन्हा आमदारची निवडणूक असो, विकासाला मत द्या, जनतेच्या कल्याणाला मत द्या, जनतेच्या कल्याणासाठी मी उभा टाकलो आहे। खासदारची निवडणूक असो, सर्वच लोक मी कल्याण करतो म्हणतात, आणि संत श्रेष्ठ बसवलिंग असो, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती संत तुकाराम महाराज असो, जगाच्या कल्याणासाठी संताच्या विभूती आहेत म्हणतात। आणि आपल्यासारखे रोजच्या व्यवहारातलेही माणसं, मी कल्याणासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवतो, मी कल्याणासाठी आमदारकी लढवतो, मी कल्याणासाठी खासदारकी लढवतो असंही म्हणतात। पण ह्या कल्याणामध्ये आणि संताच्या कल्याणाच्या भूमिकेमध्ये फरक काय? इथं स्वार्थासाठी माणूस निवडणूक लढवतो, मला काय मिळेल, मला कुठलं पद मिळेल, माझ्या कुटुंबियाला काय मिळेल, माझ्या कार्यकर्त्याला काय मिळेल, कुठले टेंडर मिळतील, हा विचार सामान्य जीवाचा असतो। आणि संत अकारण कृपाळू असतात, ते जन्मच घेतात, जन्म घेण्याचा उद्देशच त्यांचा लोकांचं कल्याण व्हावं, लोकाला सन्मार्गाला लावावं, लोकाला वाईट गोष्टीपासून परावर्त करावं आणि त्यांना परम आनंदाची प्राप्ती करून द्यावी। आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पूर्वी गौतम बुद्ध, त्यानंतर विश्वगुरु महात्मा बसवांना यांनी मानवतेची शिकवण दिली। श्रमामध्येच परमेश्वर वसलेला आहे। काही कवी कैलास मंत्र दिला, कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, सर्व परमेश्वराची लेकरं आहेत। उच्च नीच, जातीयता या विरुद्ध लढा दिला आणि सर्व मानव एक आहे हा आपल्या आयुष्यात संदेश दिला। नव्हे, सर्व मानव जातीला एक करण्याचं महान कार्य अण्णा बसवांनी केलं। संत ज्ञानेश्वर माऊली
संत ज्ञानेश्वर माऊली आता विश्वात्मके देवे, देव कसा आहे? विश्वात्मक आहे. सर्व विश्वातल्या माणसाचा आत्मा एक आहे. कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही, कुणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हे सर्व काही मानव निर्मित आहेत. ईश्वरानं स्त्री आणि पुरुष दोनच शरीर निर्माण केलेले आहेत आणि सर्व प्राणीमात्राच्या अंतर्यामी वसलेलं चैतन्य म्हणजे विश्वात्मक देव आहे. अशी हाक दिली, आता विश्वात्मके देवी. पुढं नामदेव, संत नामदेवानी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ही महाराष्ट्रातल्या संतांची परंपरा आहे. आम्ही कीर्तनाच्या रंगामध्ये नाचू आणि आम्हीही आनंदी होऊ आणि ऐकणाऱ्यालाही आनंदी करू आणि लोकांचं अज्ञान दूर करणारी ज्ञान दीप लावू जगी. प्रत्येकाच्या ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. प्रत्येकाच्या हृदयातलं अज्ञान दूर करून अज्ञानाचा जिथं जिथं अंधकार आहे तिथं ज्ञानाचा दीप लावू, ज्ञानाच्या प्रकाशानं त्याचं जीवन प्रकाशून टाकू. पुढे संत शिरोमणी मन्मथ माऊली, संत शिरोमणी मन्मथ माऊली म्हणतात, जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप घाडे. आमच्या दृष्टीपुढे दिसणारा प्रत्येक मानव, प्रत्येक प्राणी, सर्व काही शिवस्वरूप आहे. पुढे संत लिंगेश्वर महाराज म्हणतात, जाना पशु पक्षी श्वापदे जळचर, अवघे ब्रह्मरूप. माणसं तर शिवस्वरूप आहेत, पण ही सृष्टी रूपानं नटलेला सुद्धा परमात्मा आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की सर्व जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अरे देवाला तुम्ही शोधता, तुमच्या आजूबाजूला जी दुःखी पीडित माणसं आहेत, अपंग आहेत, दीन दुबळे आहेत, त्यांच्यामध्येच परमेश्वर वसलेला आहे. याला ज्या माणसाला कळालं आणि त्या दीन दुबळ्याची, रंजल्या गांजल्याची जो सेवा करतो तोच साधू आहे आणि तिथंच देव वसलेला आहे, हा संदेश दिला. पुढं आधुनिक संत गाडगे बाबा, गाडगे बाबांनी गाव स्वच्छता केली. गाव जसं स्वच्छ ठेवावं तसं मन स्वच्छ ठेवा आणि तुम्ही आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्या, साक्षर करा, त्यांना ज्ञान द्या, हा संदेश दिला. पुढं आमचे गुरुमाऊली राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली 104 वर्षाच्या आयुष्यामध्ये सर्व मानव जातीला एका सूत्रात बांधण्याचं, लाखो लोकांना गळ्यात लिंग दीक्षा दिली, गळ्यामध्ये लिंग बांधला. लिंग बांधला, तुम्ही तुमचं शरीर देवालय झालं आणि तुमच्या देहावर आता देव आहे. तुमचं सर्वांचं शरीर एकच आहे. नारी नरा सकळिका, येथे अधिकार आहे देखा, येथे वर्णाश्रमाचा उपका कोणी काढू नये. गुरु माऊलींनी दीक्षा देताना नारी नर सर्वांना अधिकार आहे. नारी नरा सकळिका, अधिकार असे देखा. तुम्हाला दीक्षा घेण्याचा, गळ्यात शिवलिंग बांधण्याचा सर्वांना अधिकार आहे. इथं वर्ण, आश्रम, जात, भेद, पंथ काहीच नाही असा संदेश देऊन राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलींनी लाखो लोकांच्या गळ्यात लिंग बांधले, सर्वांना सन्मार्गाला लावले. अशी ही संत परंपरा आहे महाराष्ट्राची, भारताची. संत कबीर, कबीरासारखे संत म्हणतात, जसे वृक्ष आकारानं उपकार करतात, वृक्ष एवढे फळं लागतात पण स्वतः कधी फळ खात नाही. वृक्षाला एवढे फळं लागतात पण तो स्वतः कधी फळ खात नाही.
दुसऱ्यासाठीच फळं लागतात. स्वतः वृक्ष उन्हात राहतो आणि दुसऱ्याला सावली देतो. नदी स्वतः कधी पाणी पित नाही, पण दुसऱ्याची तहान भागवते. तसे संत जन आहेत. स्वतःसाठी त्यांचं जीवन नसतंच, ते जगाच्या कल्याणासाठी अवतरलेले असतात, असं संत कबीरदास आपल्या एका दोह्यात म्हणतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणासाठी संत अवतरलेले आहेत आणि लोकाच्या कल्याणासाठी ते देह कष्टवतात. किती त्रास दिला. धर्म मार्तंडाने ज्ञानेश्वर महाराजाला भिक्षा वाढली नाही, संन्याशाची पोरं म्हणून हिणवले. त्यांना गावात फिरू देणं मुश्किल केलं. प्रसंगी त्यांच्या आईवडिलाला इंद्रायणीमध्ये आत्महत्या करावी लागली. किती त्रास झाला महात्मा बसवण्णाला, किती त्रास झाला संत तुकारामाला. मुंबाजी बुवासारखे काठीनं मार दिला, तरीही संत तुकाराम महाराज त्याच्या घरी जाऊन म्हणतात, बाबा मारून मारून तुझा हात दुखत आहे का? तुझ्यात वसलेला परमेश्वरच आहे. अशी दृष्टी संताची होती. तिथं राग नव्हता, द्वेष नव्हता, तिरस्कार नव्हता. म्हणून ह्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज म्हणतात, संताचे हे ब्रीद तारावे सकळ. संत हे जन्माला येतातच लोकाच्या कल्याणासाठी. प्रपंच करावं, संसार करावं, संपत्ती मिळवावी असा त्यांचा काही हेतू नसतो. तुकारामासारखे संत 65 लाखाची सावकारी त्या काळातली. दुष्काळ पडला, माणसं मरू लागली, अन्न करून मरू लागली. त्यावेळेस कळालं त्यांना की या दुःखी माणसातच परमेश्वर आहे. घरातली धान्याची कोठार रिकामी केली. लोकाला दिलेले व्याजी पैसे सावकारी होती. त्या दुष्काळात माणसं मरत असलेले पाहून त्यांचं अंतःकरण द्रवलं आणि त्यांनी भावाची वाटणी दिली आणि राहिलेल्या कागदपत्रातून लोकाला ते कागदपत्र इंद्रायणीत बुडवले आणि कर्जमुक्त केले. संताचे हे ब्रीद तारावे सकळ. सगळ्याचं कल्याण व्हावं असं संताचं ब्रीद आहे. अंतरी कळवळा उपजे त्यांच्या अंतकरणात कळवळा उपजतो. बुडती हे जन न देखवे डोळा, अंतरी कळवळा उपजे त्यांच्या. लोक बुडत असलेली, अज्ञानानं बुडत असलेली लोक संतानं जाग केले. अरे नवसाने पुत्र होती, मग का करणे लागती पती. जे चुकीच्या अंधश्रद्धा होत्या, लोक नवस सायास करायचे आणि पुत्र प्राप्तीसाठी नवस करायचे. त्यावेळी संत तुकारामासारखे संत त्या अंधश्रद्धेवर प्रहार करताना म्हणतात, अरे नवसाला जर पुत्र झाले असते तर नवरा करायची काही गरज होती का? असं लोकाला जागे करण्याचं काम केलं की आकाशातले ग्रह तारे तुम्हाला त्रास देणार नाहीत. 3 लाख किलोमीटर अंतरावर आहे गुरुग्रह, तो तुम्हाला कशाला मागे लागेल? तो शनी ग्रह तुमच्या कशाला मागे लागेल? अरे येणारा प्रत्येक दिवस शुभ आहे, प्रत्येक क्षण शुभ आहे. मुखानं भगवंताचं नाम घ्या, हातानं चांगलं काम करा. जोडूनी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहारानं तुम्ही धन जोडा आणि लोकाच्या कल्याणासाठी खर्च करा. कवडी कवडी द्रव्य जोडा लक्षशती, वेळोवेळा गीती गायी नाम. संतांनी उपदेश केला, आम्हाला सन्मार्गावर केलं. निजू नका जागा जागा, आपुल्या स्वधर्माने वागा. मन्मथ माऊलीसारखे संत जागे करतात आम्हाला. निजू नका रे, जागा. तुम्हाला हे मानवी शरीर, हे शरीर काय आहे आणि तुम्ही काय आहात याचा विवेक करा. हे शरीर क्षणाक्षणाला तुमचं शरीर बदलत आहे. हे बदलत असलेले शरीर पाहणारे तुम्ही साक्षी आहात. तुम्ही चैतन्य स्वरूप आहात, तुम्ही आनंद स्वरूप आहात, तुम्ही जन्म मृत्यू विरहित आहात.
आणि तुम्ही आपल्या निजू नका जागा जागा, आपुल्या स्वधर्माने वागा. तुम्ही स्वधर्मात, आत्मधर्मात. मी आत्मस्वरूप आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी प्रेम स्वरूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे. जन्म मृत्यू हा शरीराचा धर्म आहे, तहान भूक हा प्राणाचा धर्म आहे, आणि सुख दुःख हा मनाचा धर्म आहे. मी चैतन्य स्वरूप आत्मा आहे. या विवेकानं जागे व्हा. या देहाची ममता सोडा आणि मम आत्मा सर्व भूतात्मा. माझा आत्मा हा सर्व प्राणी मात्राचा आत्मा आहे. म्हणून प्रार्थना करतात संत, सर्वे भवन्तु सुखी नाम. हे ईश्वरा, सगळे लोक सुखी झाले पाहिजे. सर्वे संतु निरामयाः. सर्वांना निरोगी आरोग्य लाभलं पाहिजे. सर्वे भद्राणी पश्यन्तु. सर्व मानव मात्राचं कल्याण झालेलं मला बघायला मिळालं पाहिजे. मा कश्चित दुःख भाग भवेत. किंचितही दुःख ईश्वरा कोणाच्या वाट्याला येऊ देऊ नको. ही संत हे प्रार्थना करतात. त्यांना इथं काही धन मिळवायचं नाही, संपत्ती मिळवायची नाही. म्हणून म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. आम्ही दुसरं काही इथं धन संपत्ती मिळवायला आलेलो नाहीत. झाडू संताचे मार्ग, आडरानेच भरले जग. आडरानानं जे, अज्ञानानं जे जग भरलेलं आहे, भूत पेत करणी बाणामती. शनी लागला, शुक्र लागला, बुध लागला, गुरु लागला. म्हणून हे अज्ञानपणामध्ये लोक जे चुकीचा मार्ग करत होते, तिथं त्या लोकाला सन्मार्गानं लावलं. तुमचे विचार चांगले ठेवा, तुमचे बोलणं चांगलं ठेवा, तुमची दृष्टी चांगली ठेवा. चोरी करू नका, परस्त्रीकडे पाहू नका, परद्रव्याची अभिलाषा ठेवू नका, भ्रष्टाचार करू नका, आणि सन्मार्गानं कष्ट करून भाकरी मिळवा. आणि त्या भाकरीचा जर तुम्ही नैवेद्य दाखवला तर तो भगवंताचा प्रसाद होईल, अशी शिकवण दिली. अंतरातल्या कळवळ्यानं शिकवण दिली. हेतू होता फक्त मानव मात्राचं कल्याण झालं पाहिजे. पुढं म्हणतात, मनोनी मागती जन्म मानवाचा, त्या गुणी मोक्षाचा लाभ मोठा. आणि सुखे संसाराशी घाली, देई आवडी पावले. किती वेळा जन्म घालायचा तितका घाल भगवंता, पण सर्वाच्या अंतर्यामी तूच आहेस. आणि सर्वांची सेवा करताना भगवंता या हातानं तुझीच सेवा करत आहे, असा जर मला भाव प्राप्त होत असला तर कितीही वेळेस मला जन्माला घाल. सहज मोक्ष मिळत असतं, पण जगाच्या कल्याणाची वासना ठेवतात आणि पुन्हा जन्म घेतात आणि जगाचं कल्याण करतात, मोक्षाचा लाभ त्याग करतात. पुढं म्हणतात, ऐसे संत जन अवतरती कोठे, सत्पुरुषाचे पेटे ज्याच्या घरी. ज्याच्या भक्तासाठी भूमंडळ ढुंडाळी तो जास्वनीळ. संत म्हणजे ईश्वराचं साकार रूप आहे. निर्गुण निराकार परमात्मा आपला साकार रूपात, संत रूपानं आमच्या पुढं प्रगट होतो. तिथं सत्पुरुष, ज्या आईवडिलाची पुण्याई होते, त्या ठिकाणी ज्या आईवडिलाची भक्ती करून अंतकरण शुद्ध होतं, त्या ठिकाणी ज्या आईवडिलाचे विचार निर्मळ असतात, ज्यांच्याकडून कुणालाच काही त्रास नसतो, त्यांना जगाची आसक्ती नसते, अशा आईवडिलाच्या पोटी संत जन्माला येतात. त्यांच्या रूपानं भगवंत तिथं जन्म घेतो. आणि शेवटी म्हणतात, बसवलिंगेश्वर सांगतसे माथ, ते जेथे विश्वनाथ वास करी. ज्यांच्या आईवडिलाच्या हृदयामध्ये कुणाविषयी राग द्वेष नाही, अशा मातापिताच्या घरी विश्वनाथ साक्षात शिव संत रूपानं प्रगट होतो आणि विश्वाचं कल्याण करतो. ओम शांती शांती शांती.